वाढदिवशी घराबाहेर पडलेली ती पण परत कधीच आली नाही. त्या दिवसाचं सत्य काय आहे? पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे वाढदिवसाच्या दिवशीच एका 34 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुढे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत महिलेचे नाव सोनाली नेताजी जाधव असे आहे. सोनाली जाधव या सोशल मीडियावर सक्रिय होत्या आणि स्वतःची ओळख निर्माण करत होत्या. उपलब्ध माहितीनुसार सोनाली यांचे सुमारे 16 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्या पतीपासून वेगळ्या राहत होत्या आणि माहेरी वास्तव्यास होत्या. दरम्यान त्यांची ओळख गावातील तुकाराम गावंधरे याच्याशी झाली होती. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र पुढे या नात्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात आरोपी तुकाराम याला सोनाली या दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा संशय होता. या संशयातून दोघांमध्ये वाद वाढत गेले. 6 एप्रिल रोजी सोनाली यांचा वाढदिवस होता. याच दिवशी आरोपीने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. त्यानंतर दोघे दुचाकीवरून बाहेर गेले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुढे आरोपीने सोनाली यांना एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि या वादातून आरोपीने त्यांची हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला. दरम्यान सोनाली या घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला. 2 दिवस कोणताही संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. दरम्यान रोपेल परिसरातील एका कालव्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर हा मृतदेह सोनाली जाधव यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. कॉल डिटेल्स तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान संशयी आरोपी तुकाराम गावंधरे याच्यावर गेला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयातून आणि वादातून ही हत्या केल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नातेसंबंधातील वाद आणि संशय यामुळे घडणाऱ्या गंभीर घटनांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.